नमस्कार मित्रांनो, मी महेश यादव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो। आज तारीख आहे 1 फेब्रुवारी 2025। आपण हा रेड डायमंडचा दुसरा प्लॉट आहे। 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बघितलाच आहे तुम्ही, तर हा एका दुसऱ्या प्लॉटवरती आलो आहे। यांची पहिली हार्वेस्टिंग निघून गेलेली आहे, ही सेकंड हार्वेस्टिंग आहे आता। आणि झाडांना फॉर्म पिशवी लावून झालेली आहे। पाठीमागे बघितलं तर हा साधारणतः 4 वर्षाचा प्लॉट आहे। तर एक छोटासा ब्लॉग बघूया, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। धन्यवाद, जय श्रीराम। संध्याकाळची वेळ झालेली आहे, कारण इकडे यायला थोडा उशीर झाला। आणि माल जर बघितला मित्रांनो, तर हार्वेस्टिंग पहिली हार्वेस्टिंग झालेली आहे। दुसरी हार्वेस्टिंगचे पण आता हे फोम पिशवी लावलेली आहे। आणि तिसऱ्या हार्वेस्टिंगचे इथं सेटिंग पण झालेली आहे। वरती जर माल बघितला तर साधारणतः सुपारीच्या आकाराचे फळं झालेले आहेत। आणि या ठिकाणी पहिला तोडा हा जो आहे इथे, हे तुम्हाला इथे दिसत आहेत। प्रत्येक फांदीला हे 2-2 फळं जे आहेत, फ्लॅश लावतो, हे इथे जे हे 2 फळं दिसतात, ही तोडा निघून गेलेला आहे। या फांदीचे 2 फळं, या फांदीचे 2 फळं, हे 2-2 फळं जे आहेत हे हार्वेस्टिंग निघून गेलेली आहे। तर हा पहिला तोडा निघून गेलेला आहे या वर्षाचा। आणि हा दुसऱ्या तोड्याचे आपण फॉर्म पिशवी लावलेली आहे। हे जवळपास लिंबूच्या आकाराचे फळं झालेले आहेत। आणि सुपारीच्या आकाराचे हे तिसरा हा तोडा पण म्हणजे पुढे येणारच आहे। तर हा 4 वर्षाचा प्लॉट आहे साधारणतः। झाडं पण बघितले तर चांगले मोठे मोठे आहेत, म्हणजे साधारणतः 8-8, 9-9 फुटाची हाईट झालेली आहे झाडांची। आणि वरतीपर्यंत शेंड्यापर्यंत हा माल लावलेला आहे, फॉर्म पिशवी लावलेली आहे बघा। एक झाडाला साधारणतः किती फॉर्म पिशवी बसली आहे? 100 ते 125 फॉर्म पिशवी एक झाडाला बसलेली आहे। खालून बाग पण जर बघितला तर चांगला स्वच्छ बाग आहे। बागेमध्ये कुठे गवत जास्त दिसत नाही आहे। आणि बोर्ड पण जर बघितलं तर चांगलं झाड झालेलं आहे, म्हणजे मजबूत असं झाड झालेलं आहे। हे बघा मित्रांनो, हार्वेस्टिंग हे जे पहिले हा जो इथे दिसतोय तुम्हाला, ते प्रत्येक फांदीला हे 2-2 फळं लागलेले होते, हे हार्वेस्टिंग झालेली आहे। तर बाग चांगला डेव्हलप झालेला आहे। तुम्हाला पण जर रेड डायमंड पेरूची लागवड करायची असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकतात। माझा मोबाईल नंबर आहे 8390069058। आपल्याकडे औषधं पण भेटतात, आपण ऑर्गॅनिक फार्मिंगवरच काम करतो। हे बघा मित्रांनो, प्रत्येक फांदीला असा भरभरून माल लागलेला आहे। या फॉर्म पिशवी लावलेल्या आहे, याच्यावरून तुम्हाला समजूनच जाईल। आपल्याकडे सर्व प्रकारचे औषधं भेटतात। न्यूमॅटोडवरचे पण औषधं आहेत, ऑर्गॅनिकमध्येच आहेत औषधं पण। कीटकनाशक, बुरशीनाशक, नाशिकला आपलं स्वतःचं ऑफिस आहे, कंपनी पण चालू केलेली आहे। तुम्हाला पण जर औषधं लागत असतील तर आमच्याशी संपर्क साधू शकतात। आणि फळबागांमध्ये कुठलेही फळझाडं लागत असेल तर संपर्क करा, कॉन्टॅक्ट करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। हे बघा, माल बघितला ना तर आत्ताच फांद्या वाकलेल्या आहेत, माल एकदम खतरनाक लागलेला आहे। आणि ह्या वर्षाचा जो रेट मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आहे, 80 ते 90 रुपये रेट गेलेला आहे। आता हे बघा, इथे वरती एक फॉर्म लावायचं राहून गेलं आहे, जवळपास लिंबूच्या आकाराचं। म्हणजे फॉर्म तर काय तुम्हाला सोडून दाखवता येणार नाही, पण त्याच्या शेजारी हे एक तुम्हाला वरती दिसतं आहे, तर त्याला लिंबूच्या आकाराचं ते फळ झालेलं आहे। आणि त्याच्या शेजारी हे इथं सुपारीच्या आकाराचं, म्हणजे आपण सांगितलंच आहे याच्या आधी का काही फळं लिंबूच्या आकाराचे, जे हे फॉर्म पिशवी जे लावलेले आहेत हे लिंबूच्या आकाराचे फळ झालेले आहेत। आणि तिसरा तोडा आहे, तर हा म्हणजे वर्षभरातून आपण 2 वेळा तर कमीत कमी हा रेड डायमंड घेऊ शकतो। आणि साधारणतः यावर्षी ह्या जानेवारी महिन्यामध्ये 80 ते 90 रुपये किलो रेट गेलेला आहे जागेवरचा। तर खूप छान उत्पन्न आपण घेऊ शकतो। साधारणतः प्रत्येक पेरूची साईज ही 200 ग्रॅमपासून तर 700-800 हजार ग्रॅमपर्यंत पण जातो। 700-800 पर्यंत, ॲव्हरेजली 700-800 ग्रॅमपर्यंत पेरूची साईज होते। आणि खायला गोड आहे, दिसायला आतून लाल आहे,
आणि बियांचं प्रमाण अतिशय कमी आहे. मागच्या पेरूच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आपण कापून दाखवलेलं आहे तुम्हाला. तर लागवड करा एवढंच सांगेल मी तुम्हाला. आणि झाडं पाहिजे असतील तर आपल्याकडे झाडं भेटतील, औषधं पण आपल्याकडे भेटतील. कन्सल्टिंगला आपल्याकडे ॲग्रिकल्चर झालेले भरपूर मित्र आहेत आपले. आपण त्यांना टाईप करून घेतलेले डायरेक्टली आपल्या कंपनीसोबत. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचा आभार, धन्यवाद.